प्रश्न असा आहे की तुमची आई आणि तुमच्या मावशीचा त्याग किंवा त्यांनी जे भोगलं तुमच्यासोबत ज्या काही खस्ता खाल्ल्या त्या सावत्र आणि ते कट्टू म्हणजे या सगळ्या स्त्रियांची खूप महत्त्वाची भूमिका होती तुमच्या आयुष्यात, ते तुमची पत्नी आणि मुलीपर्यंत. तर हा त्याग किंवा हा जो सहभाग आहे, मागं उभा राहणं आहे, हे किती महत्त्वाचं होतं तुमच्या पूर्ण वाटचालीमध्ये? फार अतिशय महत्त्वाचं आहे की माझ्या दोन्ही आईनी मला मोठं केलं, शिक्षण दिलं. तसंच माझ्या पत्नीचं आहे. ती दुसऱ्या समाजातली कायस्थ समाजाची मुलगी. त्यावेळेस मी काही एवढा श्रीमंत नव्हतो किंवा सोफिस्टिकेटेड नव्हतो, कल्चर नव्हतं, सब इन्स्पेक्टर होतो साधा. तर त्याला ती विश्वास ठेवून येते माझ्याबरोबर, तर तिचा त्याग आहे मी असं समजतोय. त्याग का पारखी नजर? पारखी नजर तर असली त्याशिवाय नाही, पण त्याच्यामधलं जे प्रेम आहे तुम्हाला सांगतो की मी लग्न करेन तर ह्याच्याशीच करेन. आम्ही पळून जाऊन लग्न केलेलं आहे, त्यामध्ये लपवण्याचं कारण काय नाही. 51 रुपयामध्ये आम्ही कुठे पळाला होता? कुठं मुंबईतच पळालो होतो. पण म्हणजे कुठून कुठपर्यंत पळाला? दादर पासून बांद्र्यापर्यंत. मी खिरवाडी पोलीस स्टेशनवर राहत होतो. तिथं तुम्ही पोलीस स्टेशनवरच राहत होतो म्हटल्यानंतर तक्रार कोणाकडे करणार? पण तुम्हाला सांगतो, हा मी नेहमी सांगत असतो की एखादी मुलगी तुमच्यावर प्रेम करते आणि त्याग म्हणत तुम्ही म्हणणार नसाल, पण तिच्या आयुष्यामध्ये ती रिस्क घेऊन येते तुमच्याकडे, तर ते तुम्ही सांभाळलं पाहिजे, हा मताचं मी आहे. तरच हे लग्न यशस्वी होतात, इंटरकास्ट मॅरेजेस. आणि इंटरकास्ट मॅरेजेस यशस्वी झाले पाहिजेत ह्या मताचं मी आहे. कारण त्याच्यातच मग ती सगळी कास्टलेस सोसायटी होण्याची शक्यता आहे.